नमस्कार सर्वांना. आजच्या रेसिपीमध्ये मी चिकनची सिंपल रेसिपी दाखवणार आहे. तर सर्वात आधी कांदा घ्यायचे. तो कांदा रेडी झाल्यानंतर त्याच्यात चिकन मसाला आणि हळदी पावडर टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर अद्रक लसूण आणि मिरचीचे वाटण करून घेतले मी. ते टाकून घेतल्यानंतर चांगले प्रकारे मिक्स करून घ्यायचे. बिलकुल अशा प्रकारे चांगले प्रकारे मिक्स झाल्यानंतर तुमच्या क्वांटिटीप्रमाणे चिकन घ्यायचे. मी 1 किलो घेतलं. तर ते टाकून झाल्यानंतर ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. बिलकुल अशा प्रकारे ते चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर मी काश्मीरी मिरची पावडर 2 चमच घेतले. ते टाकून झाल्यानंतर परत मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर 2 बटाटे घेतले आणि ते छोटे पीसमध्ये कटिंग करून घेतले. ते चांगल्या प्रकारे छोटे पीसमध्ये कटिंग करून झाल्यानंतर ते चिकनमध्ये टाकून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 1 किंवा 2 घेऊ शकता. बटाटे टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. बिलकुल अशा प्रकारे ते मिक्स झाल्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या टेस्टप्रमाणे त्याच्यात नमक टाकून घ्यायचे. आणि नमक टाकून झाल्यानंतर ते परत चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण आता 5 मिनिटापर्यंत झाकून ठेवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की आपले जे चिकन आहे त्याला चांगल्या प्रकारे पाणी सुटलेलं आहे आणि शिजून पूर्णपणे रेडी झालं आहे. तर आता मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. ते सुरुवातीलाच कटिंग करून घेतले. तर ते आता टाकून घेणार आहोत. ते टाकून झाल्यानंतर ते परत मिक्स करून घ्यायचे. हे पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर तुमच्याकडे लिंबू असेल तर त्याच्यात पिळून घ्यायचं किंवा नसला तरी चालेल. तर आपल्याला हे चिकन आणि बटाट्याचे कॉम्बिनेशन असलेली सिंपल रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हेही कमेंट करून नक्की सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. Come on.